साठी क्वालिफाय झाले तर दुसऱ्या बाजूने खेमरा छरणी या संघाकडे आपण पाहतोय. ज्या संघाने आपण पाहिलं तर भैरवनाथ मुरुड सारख्या बलाढ्य संघाला पराजित केले गेले, त्यानंतर मात्र खेमरा छरणी संघ देखील दुसऱ्या फेरीसाठी क्वालिफाय झालाय आणि दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते जी की खेमरा छरणे आणि श्री हनुमान बुरुंडी या संघाच्या माध्यमातून केली इथे मात्र खेळली जाते आणि चालू सामना संपताच यानंतर खेळला जाणारा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना सीमामाता सालदोरे तर त्यांच्या विरोधामध्ये श्रीदत्त लाडगर असा खेळवला जाईल. त्यामुळे दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार असेल. सीमामाता सालदोरे श्रीदत्त लाडगर तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून पहिला पुकार आणि चालू सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो थेट इथे मात्र सेमीफायनलच्या लढतीसाठी क्वालिफाय करेल याची नोंद घ्या. या ठिकाणी आपण पाहतोय एका बाजूला खूप मोठा अनुभव असलेला खेमरा छरणे संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला एक नवोदित खेळाडूंना घेऊन खेळणारा संघ असा श्री हनुमान बुरुंडीचा संघ देखील पाहायला मिळतोय. या संघाने देखील मागच्या सामन्यामध्ये खूप मोठी कामगिरी केली आहे. सातत्याने मल्टी पॉइंट रेड पाहायला मिळाला या संघाच्या माध्यमातून, ज्यामध्ये मानस या खेळाडूची खूप मोठी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु या दरम्यान आपण पाहिलं तर अनिकेत इथे मात्र अनुपस्थित आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे यशवंत हा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळेल, तो देखील अनुपस्थित आहे आणि या एका चांगल्या खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये कशा प्रकारचा खेळ राहील या बुरुंडी संघाचा हे देखील बघण्यासारखं असेल. आणि त्याच दरम्यान चढाई मार्गवरती हरणे संघाच्या माध्यमातून आर्यन या खेळाडूला पुन्हा एकदा आपण पाहतोय जो की चढाई मार्गवरती इथे मात्र सज्ज झालाय. परंतु यावेळेस मात्र आपण पाहिलं तर सुंदर असं बदललेलं ते पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र एक इम्प्टी रेड रिकाम्या तर माघारी परत नाही आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या चढाईचा बिगुल यावेळेस मात्र वाचला गेलाय आणि चढाई मार्गवरती मानस या खेळाडूला आपण पाहतोय ज्यानं सुरेख खेळ पहिल्या सामन्यामध्ये केला होता असा जर्सी क्रमांक 3 यावेळेस मात्र दाखल झाला. परंतु त्या दरम्यान डिफेन्स मार्गवरती सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. हरणे संघाच्या माध्यमातून बोनस गुणाची कमाई तर केली गेली आहे ती मात्र बुरुंडी संघाच्या खात्यामध्ये, परंतु त्यानंतर मात्र डिफेन्स मार्गवरती सुंदर कामगिरी एका गुणाची कमाई हरणे संघाच्या खात्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाचं खातं यावेळेस मात्र आपण पाहतोय उघडलं गेलंय, ज्या ठिकाणी एका गुणावरती यावेळेस मात्र बुरुंडीचा संघ पाहायला मिळतोय तर 2 गुणांवरती हरण्याचा संघ देखील पाहायला मिळेल. यावेळेस मात्र आर्यन पुन्हा एकदा चढाई मार्गवरती पाहायला मिळेल. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेला आर्यनच्या माध्यमातून, इथे मात्र सक्सेसफुल होईल. बोनस गुणाची कमाई केली गेली हरणे संघाच्या खात्यामध्ये, अजून एका गुणाची भर पडताना पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र चढाई मार्गवरती पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 बुरुंडी संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय स्वतःच्या उजव्या कॉर्नरमधून चढाईला सुरुवात करतोय. या ठिकाणी आपण पाहतोय सातत्याने जर्सी क्रमांक 7 यावेळेस मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु डिफेन्स यावेळेस मात्र तितकाच सक्षम आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच दरम्यान क्षणभर विश्रांती यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते. श्री हनुमान बुरुंडी यावेळेस मात्र क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी आर्यन पुन्हा एकदा सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. डिफेन्सला थोडंसं लूज करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर सहजासहजी एका गुणाची कमाई यावेळेस मात्र करताना पाहायला मिळाला. आर्यन लगेचच माघारी परत नाही सक्सेसफुल होऊन तर त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 यावेळेस मात्र दाखल झालाय. बलाढ्याच्या हरणे संघाच्या डिफेन्स मध्ये ज्या ठिकाणी आपण पाहतोय आक्रमण करताना पाहायला मिळेल. गुणाची कमाई करणं अनिवार्य असेल ते मात्र बुरुंडी संघाकडे सातत्याने पाहिलं तर मानस अजून देखील बॅकलाईनच्या पाठी आहे. या खेळाडूला रिवाइव मिळणं देखील तितकंच गरजेचं असेल बुरुंडी संघाच्या माध्यमातून, परंतु अजून एक इम्प्टी रेड पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आर्यन या खेळाडूला जास्तीत जास्त यावेळेस मात्र पाचारण केलं गेलंय चढाई मार्गवरती, पण सातत्याने चांगले टच मध्ये आहे. इन्फॉर्म देखील आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे सातत्याने चढाई मार्गवरती पाठवलं गेलं आणि तो गुणाची कमाई देखील करताना पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र आपण पाहतोय आर्यनला रोखण्याचा प्रयत्न आहे, परंतु अपयशी ठरतील डिफेंडर. मिड लाईन क्रॉस केली जाते. गुणाची कमाई पुन्हा एकदा यावेळेस मात्र खेमरा छरणे संघाच्या खात्यामध्ये होईल आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या चढाईचा बिगुल यावेळेस मात्र वाजलाय आणि तिसऱ्या चढाईसाठी आपण पाहतोय जो चढाईपटू आला होता त्याला देखील सक्सेसफुली टॅकल केले गेले. गुणाची कमाई पुन्हा एकदा हरणे संघाच्या खात्यामध्ये होईल. गुणफलक पुढे सरकते आणि त्यानंतर मात्र डिफेन्स मार्कवरती बुरुंडी संघाच्या यावेळेस मात्र सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आपल्याला पाहायला मिळते. 3 खेळाडूंचा डिफेन्स यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. जर सक्सेसफुल डिफेन्स केला गेला तर तब्बल 2 गुणाची कमाई देखील होऊ शकते, परंतु आर्यनला रोखणं तितकंसं कठीण यावेळेस मात्र बुरुंडी संघाच्या डिफेन्सला देखील पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र एका गुणाची कमाई पुन्हा एकदा हरणे संघाच्या खात्यामध्ये होती आणि त्यानंतर मात्र जर्सी क्रमांक 7
यावेळेस मात्र चढाई मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी फुल पॅक डिफेन्स खेमरा चरणे संघाचं देखील पाहायला मिळत आहे आणि या डिफेन्स मध्ये आक्रमण करण्यासाठी यावेळेस मात्र सज्ज झालाय गुरुडी संघाच्या माध्यमातून चढाईपटू यावेळेस मात्र पाहायला मिळेल. सातत्याने उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यामध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय, परंतु पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड पाहायला मिळते. इम्टी रेड पुन्हा एकदा पाहायला मिळाली. चढाईपटू माघारी परतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून यावेळेस मात्र जर्सी क्रमांक 15 खेमरा चरणे संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र पाहायला मिळतोय आर्यन आणि तो देखील इथे मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल होईल. अजून एका डिफेंडरला टच करतोय, मिडलाईन क्रॉस करतोय आणि यावेळेस मात्र अजून एका गुणानं फलक जे आहे ते मात्र खेमरा झरणे संघाचं यावेळेस मात्र पुढे सरकताना पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर मात्र बुरुंडी संघाच्या माध्यमातून ऑल आउटच्या उभ्या देखील पाहायला मिळतोय. एका एक उरलेला खेळाडू यावेळेस मात्र चढाई मार्गवरती पाचारण केले गेलाय. जर्सी क्रमांक 7 यावेळेस मात्र पाहायला मिळेल आक्रमण करताना पाहायला मिळतोय, जो की उरलेला खेळाडू देखील आहे बुरुंडी संघाचा आणि यावेळेस मात्र त्याला देखील सक्सेसफुली टॅकल केले गेले. ऑल आउट होतोय तो मात्र बुरुंडीचा संघ. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जाऊया गुणफलकाकडे, ज्या ठिकाणी 11 गुणांवरती खेमरा झरणे तर दुसऱ्या बाजूला फक्त आणि फक्त एका गुणावरती यावेळेस मात्र बुरुंडीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा आर्यन या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. ज्या ठिकाणी फुल डिफेन्स यावेळेस मात्र पाहायला मिळेल बुरुंडी संघाचा आणि या फुल डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड इम्टी रेड पाहायला मिळते. आर्यनच्या माध्यमातून रिकाम्या तर माघारी परतलाय, तर त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा मानस यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 3 ज्या ठिकाणी 7 खेळाडूचा फुल पॅक डिफेन्स देखील पाहायला मिळत आहे आणि या फुल पॅक डिफेन्स मध्ये आक्रमण करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती सातत्याने रेंगाळताना यावेळेस मात्र पाहायला मिळतोय, परंतु त्यानंतर मात्र एक एम्प्टी रेड करून माघारी परतला चढापट्टू, तर त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 15 आर्यन या खेळाडूला सातत्याने चढाई मार्गमध्ये पाचारण केलं जात आहे. यंदाच्या अंगामध्ये चांगल्या टच मध्ये असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळ यंदाच्या अंगामध्ये आर्यनचा देखील पाहायला मिळालाय. फसलेले सामने या खेळाडूंनी देखील खेमरा झरणे संघासाठी खूप वेळा जिंकून दिलेत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मानसला टिकलं जात आहे. आर्यनच्या माध्यमातून गुणाशी कमाई करतोय खेमरा झरणे संघासाठी. या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 सातत्याने चढाई मार्गवरती आपल्याला पाहायला मिळेल, पण अजून देखील खातं उघडलं गेलं नाही. या खेळाडूच्या माध्यमातून सातत्याने एम्प्टी रेड केल्या गेल्या आहेत. यावेळेस देखील एक एम्प्टी रेड पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा खेमरा झरणे संघाच्या माध्यमातून विशाल सकपाळ या खेळाडूला आपल्याला पाहायला मिळतोय. चढाई मार्गवरती पाचारण केले गेले. ज्या ठिकाणी आपण पाहतोय तर 6 खेळाडूचं डिफेन्स देखील पाहायला मिळत आहे आणि या 6 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस मात्र स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती पाहायला मिळतोय बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेला विशालच्या माध्यमातून. यावेळेस मात्र सक्सेसफुल होतो आणि त्या दरम्यान पंचांचा इशारा येतोय. सामनामध्ये बक्षिसांची खैरात लुटावी याची आमची अपेक्षा आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 चढाई मार्गवरती यावेळेस मात्र पाचारण केले गेले, परंतु पुन्हा एकदा व्हॅलिड रेड पाहायला मिळते. बोनस गुणाची कमाई यावेळेस मात्र केली गेली. मानसच्या माध्यमातून बुरुंडी संघाच्या खात्यामध्ये अजून एका गुणाची कमाई होती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय जर्सी क्रमांक 15 आर्यन यावेळेस मात्र पुन्हा एकदा सज्ज झाला आक्रमण करण्यासाठी, तर यावेळेस मात्र एक व्हॅलिड रेड पाहायला मिळते. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र आर्यनच्या माध्यमातून केला जातोय. घाई गडबड अजिबात पाहायला मिळत नाहीये. सध्या स्थितीमध्ये मध्य आशियातील स्थिरावलेलं देखील पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 मानस यावेळेस मात्र पाहायला मिळेल. मागच्या चढाईमध्ये बोनस गुणाची कमाई केली गेली आहे आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चढाई मार्गवरती स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती आक्रमण करण्यासाठी सज्ज झाला. एको टच करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर केला गेलाय. प्रयत्न तर केले गेले होते, परंतु पुन्हा एकदा अपयश पदरी पडलाय
आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 15 आर्यन यावेळेस मात्र पाहायला मिळतोय, आक्रमण करताना पाहायला मिळेल, परंतु पुन्हा एकदा खराब कामगिरी डिफेन्स मार्कवरती पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा गुणाची कमाई आर्यनच्या नावावरती ते मात्र होताना पाहायला मिळेल. आणि हरडेच्या संघ अजून एका गुणानं यावेळेस मात्र मल्टी पॉईंट रेड पाहायला मिळते. बोनस प्लस एका गुणाची कमाई, 2 गुणांना गुणफलक जे आहे ते मात्र हरडे संघाचा पुढे सरकला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय अनिकेत दुसऱ्या सत्रामध्ये यावेळेस मात्र उपस्थित झालेला पाहायला मिळतोय बोरंडी संघासाठी. मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळ केला होता, परंतु या चालू सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये कुठेतरी आपण पाहिलं तर अनुपस्थित होता, परंतु यावेळेस मात्र दाखल झालाय. इथून मात्र पलटवार केला जाईल का बोरंडी संघाच्या माध्यमातून हे देखील बघण्यासारखं असेल. परंतु सध्या स्थितीमध्ये आपण पाहतोय यावेळेस मात्र वर्चस्व निर्माण केलंय केमराज हरडे संघानं. चांगल्या पद्धतीचा खेळ सादर केला गेला या खेळाडूच्या माध्यमातून. नंतर मात्र पुन्हा एकदा आर्यन या खेळाडूला आपण पाहतोय जर्सी क्रमांक 15 सज्ज होईल आक्रमण करण्यासाठी. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर 6 खेळाडूंचे डिफेन्स देखील आहे आणि या 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करताना पाहायला मिळतोय स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती बोनस गुण घेण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र केला गेलाय आर्यनच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र मध्यरेषेत देखील पाहायला मिळतोय. राज शेट्टी आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. या ठिकाणी तिसऱ्या चढाईचा बिगुल बसला आणि तिसऱ्या चढाईसाठी आपण पाहतोय मानस या खेळाडूला यावेळेस मात्र पाहायला मिळालं, परंतु चढाईपटू यावेळेस मात्र बाद होईल. गुणाची कमाई पुन्हा एकदा केमराज हरडे संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला गेल्या सध्या स्थितीमध्ये गुरुंडीचा संघ, परंतु दुसऱ्या बाजूला केमराज हरडे संघ अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. सहजासहजी यावेळेस मात्र वेगानं विजयाच्या दिशेने ट्रॅव्हल होताना देखील पाहायला मिळतोय. तदनंतर मात्र पुन्हा एकदा आर्यन जर्सी क्रमांक 15 आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस मात्र 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे, आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय, रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न पडतो. यावेळेस मात्र अपयश पदरी पडले, रिकाम्या त्याला माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून यावेळेस मात्र जर्सी क्रमांक यावेळेस 4 पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी हरडे संघाच्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय, आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याला देखील इथे मात्र सक्सेसफुली टिकलं गेलंय. इथे मात्र गुणाची कमाई करतोय पुन्हा एकदा डिफेन्स हरडे संघाचा. गुणाची कमाई होईल, एका गुणाने गुणफलक पुन्हा एकदा पुढे सरकलाय आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या चढाईचा बिगुल वाजला गेलाय आणि तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 15 आर्यन यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 4 खेळाडूंचे डिफेन्स आहे आणि या 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. डुवा डायरेक्ट आपल्याला पाहायला मिळते. करूया मनोस्थिती यावेळेस मात्र चढाईपटूसाठी इथे मात्र खूप वेळानंतर एक सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळतोय. गुणाची कमाई यावेळेस मात्र बोरंडी संघाच्या खात्यामध्ये होईल. दीप वैद्य याच्यासाठी सुद्धा बक्षिसांची खैरात आलेली आहे. राजन गेस्कर त्यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक त्यांनी आता जी उत्कृष्ट पकड केली त्याबद्दल राजन केळकर यांच्याकडून 100 रुपये, तसेच तीर्था केळकर. सामना संपलेला शेवटची 5 मिनिटे गुणफलकाकडे जाऊया. 17 गुणांवरती 17 गुणांवरती हरडे, तर दुसऱ्या बाजूला 4 गुणांवरती बोरंडीचा संघ पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहतोय तर मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र केला जातोय आणि त्यानंतर मात्र माघारी परतलाय, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून यावेळेस मात्र बोरंडी संघाच्या माध्यमातून अनिकेत या खेळाडूला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती सातत्याने रेखाटाला देखील पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र सक्सेसफुल टॅकल देखील केले गेले हरडे संघाच्या माध्यमातून. गुणाची कमाई पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. एका पंचांच्या माध्यमातून तिसरा आणि अंतिम पुकार. चालू सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्या.
शिवमाता सालदुरे तर त्यांच्या विरुद्धमध्ये श्रीदत्त लाडकर. चालू सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्या. आमच्या बाजारपेठ ग्रामस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष संतोष उर्फ बापू इंदुरकर यांच्याकडून दीप याने उत्कृष्ट पकड केल्याबद्दल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय तिसऱ्या चढाईचा दुधील वाजला गेला. उत्कृष्ट पकड हनुमान क्रीडा मंडळाच्या छोटे नंदी खेळाडू यांनी उत्कृष्ट पकड करून सुपर ट्रॅकल करून दाखवलेला आहे. त्याबद्दल आमच्या हनुमान क्रीडा मंडळाचे कोच कविराज कासेकर यांचं खरोखर कौतुकास्पद त्यांची कामगिरी आहे आणि त्यांना संकेत हेदुकर यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. उत्कृष्ट कोच म्हणून त्यांचे पंचकृषीमध्ये चर्चा होते आणि त्याचबरोबर दुसरी सुपर ट्रॅकल हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने दुसरी सुपर ट्रॅकलचा धमाका. या सुपर ट्रॅकलच्या धमाक्यामध्ये प्रेक्षकांना त्यांची उत्कंठ वाढवण्याचा एक खेळ इथे सादर होतोय. या पकडीसाठी बाजारपेठ ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. सामना संपताना शेवटचं बिंदू. शिवमाता सालदुरे श्रीदत्त लाडकर आपण त्यावेळीचे चालू सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्या. आपण श्रीदत्त लाडकर शिवमाता सालदुरे तुम्हाला तिसऱ्या आणि अंतिम पुकार देऊन झालेला आहे. चालू सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. कविराज कासेकर यांचं खरोखर पंचकृषीतून अगदी कौतुक होत आहे कारण त्याने असे खेळाडू मैदानात उतरले की त्यांना कोच म्हणून बक्षिसांची खैरात होत आहे. संकेत हेदुकर त्यांचा पुन्हा एकदा फोन आला आहे. सुपर कोच म्हणून त्यांना 500 रुपयाची देणगी गेलेली आहे बक्षीस. धन्यवाद संकेत, आपले मनापासून आभार. त्याचबरोबर